नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मित्रहो, महाराष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी एक विधान केलंय. त्यांची अनेक विधान आहेत, त्यापैकीचं हे एक विधान आहे. या विधानाचं कारणही तसंच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबतच महाराष्ट्रात जातीयवादाचं राजकारण सुरुवात झाली असा दावा केला होता. आणि याच दाव्याला पुन्हा एकदा राज ठाकरेंनी उद्धृत केलंय. राज ठाकरेंच्या या दाव्यानंतर पत्रकारांनी साहेब असं झालंय का असा प्रश्न विचारत साहेबांना बोलतं केलं आणि साहेबांनी त्याबाबत आपलं मत सांगून टाकलं. मी जरा साहेब काय म्हणालेत ते ऐकवतो. ते नीट ऐकता आलं नाही तर अडचण नको म्हणून तुम्हाला टेक्स्टही सोबत देतोय. ऐका. तब्बल 2 वेळेला तुम्हाला मी ते ऐकवणार आहे. ऐका. एक उदाहरण महाराष्ट्रात तुम्ही दाखवलं की जातीवादी असताना केलं, की जातीवादी असताना केलं. एक उदाहरण महाराष्ट्रात तुम्ही दाखवलं की जातीवादी असताना केलं, की जातीवादी असताना केलं. ऐकलं? साहेब म्हणतात एक असं उदाहरण दाखवा की मी जातीयवादी विधान केलं आहे. चला साहेब, एक कशाला? मी अनेक उदाहरणं दाखवू शकतो जी तुमची जातीयवादी विधान आहेत. मी 3 तरी उदाहरणं तुमच्या समोर आत्ता ठेवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा, ज्या कोल्हापूरच्या गादीचा म्हणजे शाहू महाराजांच्या गादीचा, शाहू महाराज दुसरे, राजश्री शाहू महाराजांच्या गादीचा वारसा, विचारांचा वारसा शरद पवार चालवतात, त्यांच्या आदर्शावर चालतात असा दावा केला जातो. त्याच शाहू महाराजांच्या गादीतले वंशज छत्रपती संभाजी यांना जेव्हा भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची खासदारकी दिली होती तेव्हा आपण पेशवे छत्रपती असा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांची जात काढली होती. एकदा लक्षात येणार नाही म्हणून तेच विधान मी तुम्हाला 2दा ऐकवतो. ऐका. छत्रपतींच्या काळामध्ये पेशव्यांची नियुक्ती हे छत्रपती करायचे आणि पेशवे हे फडणवीसांची नियुक्ती त्यांनी केली आणि पेशवे हे फडणवीसांची नियुक्ती त्यांनी केली. पण फडणवीसांनी छत्रपतीची नियुक्ती केली ही मी यापूर्वी कधी पाहिलं. शरद पवारांचं जात काढणं असं असतं. मंडळी, या एका उदाहरणावर शरद पवार जात काढतात एवढ्यावर थांबून जमणार नाहीये. चला जरा आपण शरद पवारांचं दुसरं विधान तपासून बघूया. शरद पवारांचं दुसरं विधान आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भातलं. धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी दुर्लक्ष करण्यासारखे व्यक्तिमत्व तर म्हटलं, पण लहान समाजातील, लहान परिवारातील असा उल्लेख सुद्धा धनंजय मुंडे यांचा केला होता. जरा धनंजय मुंडे बाबत शरद पवार काय म्हणाले होते ते ऐका. धनंजय मुंडे एका भाषणात असं म्हणाले की नाही, हा एक शेवटचा प्रश्न. ओके, हा प्रश्न सोडून तुम्ही घेतला. त्यांची लायकी नाही. यस. आणि त्यांना एक लहान कुटुंबाचा, लहान समाजाचा, लहान समाजाचा एक उदयरूप तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली. ऐकलं आहे ना हे जातीयवादी विधान? म्हणजे ब्राह्मण, मराठा, ओबीसी, वंजारा या जातीविषयी सुद्धा शरद पवार मुद्दाम उल्लेख करतात. मंडळी, शरद पवारांना हिंदू धर्मातल्या काही जातींचा तर प्रचंड राग आहे. त्यातल्या त्यात ब्राह्मण, म्हणजे ब्राह्मणांच्या ताब्यात देव आहेत असं त्यांना वाटतं आणि ते ब्राह्मणांच्या देवाचे बाप व्हायला निघतात. जरा तेही ऐकून घ्या. आम्ही मूर्ती घडवल्या, तुम्ही मंदिरात ठेवल्या आणि साल्यानं आम्हाला मंदिरात येऊन देत नाही. मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ब्रह्मा विष्णू महेश हा आम्ही आमच्या छंदीने बनवला, हा तुमचा देव तर तुमचा देव बनवणार आहे
तुमच्या देवाचे भाग आम्ही आहोत, तुमच्या देवाचे भाग आम्ही आहोत, आणि त्यामुळे आमच्या अन्याय हा आम्ही सहन करणार नाही. ऐकलत साल्यानो, आम्ही तुमच्या देवाचे बाप, तुमचा देव घडवला. पवार साहेबांचं जातीयवादी विधान कधी नसतं बरं का, कधीच नसतं. काय अजून एक आठवतंय मला, तुम्हाला आठवतंय का बघा, राजू शेट्टी यांच्या बाबत शरद पवार काहीतरी बोलले होते. हे शेतकरी आहेत का, यांची जात कोणती, हे कुठून आलेत, याविषयी शरद पवार काहीतरी बोलल्याचं तुम्हाला आठवत असेल. नाही, शरद पवारांचं एकतरी उदाहरण दाखवा असं कॉन्फिडेंटली जेव्हा पवार साहेब म्हणत असतील, तेव्हा एखाद दुसरं उदाहरण कशाला, अनेक उदाहरणं दाखवता येऊ शकतील की. मी राज ठाकरेंच्या विधानाकडे जास्त फोकस करतो. राज ठाकरे म्हणाले, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढल्यापासून त्यांनी जातीय राजकारणाची जास्तच वाढलेलं आहे. होय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून जातीय राजकारण वाढलंय. कारण पवारांना एक वोट बँक हवी होती, आणि ती वोट बँक शाहू फुले आंबेडकर अशा मिश्रणातून हवी होती. शाहू फुले आंबेडकर असं नाव घेतलं की छत्रपती शाहू महाराजांचा वारसा भांगणारा मराठा समाज, आंबेडकरी समुदाय आणि फुले म्हटलं की ओबीसी समुदाय, अशा तिघांची एकत्र मोठ बांधता येते का याचा विचार पवार करत होते. आणि या तिघांचा एक कॉमन शत्रू तयार करून त्याच्यावर आक्रमण करायची असा शरद पवारांचा बहुतेक डाव असावा, म्हणून ते हे सगळं करत होतं. पवार याआधी असे नव्हते. पवार सावरकरांचं प्रचंड कौतुक करायचे. पवार सावरकरांच्या कौतुकासोबतच बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला स्वतः हजर राहायचे. शरद पवारांनी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि पवार बदलायला लागले, हे राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणूनच पटण्यासारखं आहे. पण जाऊ दे, पवार साहेबांनी एक तरी उदाहरण दाखवा म्हटलं होतं, म्हणून आम्ही काही उदाहरणं दाखवली. तेवढी पटली असतील तर बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, ज्यांना हे आवडत नाही त्यांना मी पवारांचा विरोधक आहे असं दाखवून माझी जात काढण्यात धन्यता वाटत असेल तर काढा खुशाल, कारण तुम्ही जातीयवादी राजकारण करत नाही ना. माझी जात मात्र काढू शकता. कुलकर्णी समजलं, अनाजी पंत समजलं असं म्हणणाऱ्यांना नमस्कार.